नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की नमो ड्रोन दीदी योजना या संदर्भात जे काही अपडेट आलेलं आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. एप्रिल 2024 मध्ये या संदर्भात जे काही केंद्र शासनाकडून मार्गदर्शित सूचना केल्याच गेल्या होत्या आणि त्या संदर्भात संपूर्ण डिटेल्स अशी दिलेली गेली नव्हती. फक्त की महाराष्ट्र राज्यामध्ये नमो ड्रोन दीदी योजना ही अंमलात आणली जाणार आहे एवढ्या संदर्भातील होतं. पण त्याच्यानंतरची ती योजना कशा पद्धतीनं आणली जाईल, त्यांच्यासाठी एक समिती नेमणी गठीत करणं आवश्यक होतं. तसेच त्यांच्यामध्ये जे काही समितीला काम देणं होतं, की जी काही ड्रोन दीदी योजना आहे, याच्यामध्ये कोणते स्वयंसहायता गट निवडायचे, कसे निवडायचे किंवा यांना अनुदान किती असणार आहे किंवा ते कोणाच्या मार्फत निवडायचे. हे असे स्पष्ट उद्देश काही दिलेले नव्हते किंवा निर्देश त्या ह्याच्यामध्ये दिलेले नव्हते. तर आजच्या ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं 23 जानेवारी 2025 रोजी एक जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या जी-आर अंतर्गत संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये प्रथमच नमो ड्रोन दीदी या योजनेचा शुभारंभ किंवा ही योजना तात्काळ किंवा अतिशय जलद गतीने आता होण्याच्या ह्याच्यासाठी आहे. मागे सर्वप्रथम आपण थोडीशी पार्श्वभूमी पाहूया. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन अंतर्गत जे काही शेतकऱ्यांना शेतीच्या उद्देशासाठी द्रव्य खते किंवा त्यांचे जे काही कीटकनाशक असतील ते फवारणीसाठी भाड्यानं ड्रोन सेवा देण्याकरिता महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने म्हणजेच केंद्र सरकारने नमो ड्रोन दीदी ही योजना मंजूर केली आहे. सदर योजनेअंतर्गत सन 2024-25 ते 25-26 या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण भारतामध्ये जर पाहिलं तर आपण 14,500 निवडक महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्यात येणार असून या योजनेकरता केंद्र शासनाकडून 1261 कोटी इतका निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत ड्रोनच्या खरेदीसाठी महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन खरेदी करण्यासाठी जे काही त्यांचं ड्रोन असेल किंवा इतर साहित्य असेल, ते खरेदी करण्यासाठी महिलांना 80% म्हणजेच जास्त 8,00,000 पर्यंत केंद्र सरकारांचं आर्थिक सहाय्य असणार आहे. याच योजनेची जे काही नमो ड्रोन दीदी योजना आहे, या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी असेल किंवा या योजनेवर संनियंत्रण करण्यासाठी एक समिती नेमणे किंवा स्थापन करणे हे आवश्यक होते. त्याच अनुषंगाने 23 जानेवारी 2025 रोजी तयार काढून समिती निर्गमित करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीनं 10 जणांची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदर राज्यस्तरीय समितीमार्फत कार्यकक्षा जर पाहिलं तर आपण खालीलप्रमाणे असणार आहे. ड्रोन सुविधा प्रभावीपणे पुरवता यावी याकरिता ज्या ठिकाणी ड्रोन सुविधा देणे शक्य आहे, त्या ठिकाणचं जे काही लागवडीखालील क्लस्टर असतील ते कृषी विभागामार्फत निवडणे. त्याच अंतर्गत जे काही क्लस्टर निवडलेले आहेत, ते क्लस्टर निवडलेल्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर ते निवडलेल्या क्लस्टर क्षेत्रामध्ये उमेद अभियानाअंतर्गत नोंदणीकृत असलेले समूह स्तरीय संघटना किंवा महिला स्वयंसहायता गट मधून जे काही ड्रोन सुविधा घेण्यासाठी सक्षम असे असणारे कोणते गट आहेत, यांची निवड करून घेणे किंवा त्यांची जे काही असेल ते माहिती करून घेणे. ड्रोन सुविधा देण्याकरिता निवड केलेले जे काही महिला स्वयंसहायता गट असतील, त्याच्यामधून जर पाहिलं तर ड्रोन पायलट व ड्रोन सहाय्यक प्रशिक्षणासाठी सदस्यांची निवड व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत करून घेणे. तसेच जिल्हानिहाय ड्रोन वापरण्याचे मूल्यांकन कृषी विभागामार्फत करून घेणे. तसेच ड्रोन वापरासाठी विद्यमान अंतर असेल किंवा उपलब्ध असतील किंवा भविष्यातील जे काही आवश्यकता असतील, त्या आवश्यकता ओळखणे हे समितीचं कार्य असणार आहे. त्या अंतर्गत पाहिलं तर निवडक जे काही महिला बचत गट असतील, त्या गटांना जे काही LCF म्हणजेच पाहिलं तर लीड फर्टिलायझर कंपनी किंवा कीटकनाशक वगैरे असतील, या कंपन्यांच्या समन्वयाने व्यवसाय प्रदान करणे किंवा निश्चित करणे इत्यादी हे राज्यस्तरीय समितीची ही जबाबदारी आहे आणि आवश्यकतेनुसार जे काही यांच्या बैठका असतील ते घेण्याचे नियोजन सुद्धा हे कृषी विभागामार्फत करणे गरजेचे आहे. सदर जर पाहिलं तर हे संपूर्ण अशा पद्धतीनं बचत गटांना जे काही स्वयंसहायता गट आहेत यांना नमो ड्रोन दीदी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तरी आता या अंतर्गत संपूर्ण माहिती दिलेली आहे.